जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, मी सुनील शिंदे. जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. आपण घेतोय दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा. ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली रद्द करण्यासाठी नाशिक शहरात पोस्टर लावण्यात आले. आम्ही सारे शेतकरी सामान्य नाशिककर या मंचातर्फे पालकमंत्री छगन भुजबळ यांना बदली रद्द करण्यासाठी निवेदन देखील देण्यात आलंय. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची नाशिकमधून बदली करण्यात आली आहे. ही बदली रद्द करण्यासाठी नाशिक शहरात पोस्टर लागलेत. सचिन पाटील यांच्या बदली मागे शेतकऱ्यांना फसवणारी चांडाळ चौकडी, रोलेटचा जुगार चालवणारे विविध प्रकारचे अवैध धंदे चालक, गुटखा आणि रेती तसंच भूमाफिया आणि या सर्व अवैध प्रवृत्तींना अभय देणारे राजकारण कारणीभूत असल्याच्या चर्चा आता नाशिकमध्ये रंगू लागल्यात. आम्ही सारे शेतकरी सामान्य नाशिककर या मंचातर्फे पालकमंत्री छगन भुजबळ यांना बदली रद्द निवेदन देखील देण्यात आलंय. सचिन पाटील यांची बदली रद्द करण्याचा निर्णय अग्रक्रमाने घेऊन नाशिक जिल्ह्याला न्याय द्यावा, अन्यथा इच्छा नसतानाही जिल्ह्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेला रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आलाय. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची तडकाफडकी बदली केल्याने काही शेतकऱ्यांमध्ये काही सामान्यामध्ये नाराजगी व्यक्त केलेली. खरं तर सचिन पाटील अधीक्षक यांनी रोलेट असो, शेतकऱ्यांच्या समस्या असो, विविध गुन्हेगारांना त्यांनी धडा शिकलेला आहे. मात्र त्यांचा कार्यकाळ संपला नाही तरी त्यांची बदली का झाली यामुळे शेतकऱ्यांनी माध्यमांशी असो, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी देखील भेट घेण्यात आली. आता आपण त्र्यंबक नाक्याच्या सिग्नलवर आहे. खरं तर शेतकरी असो, जनसामान्यांनी त्यांचा राग कसा दाखवला. आता इथे फ्लेक्स लावण्यात आलेला आहे. या फ्लेक्समध्ये असं दिलं गेलेलं आहे की नाशकातून पुन्हा एका कर्तव्य अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. नेमकं आता ही बदली का केली प्रशासनाने हे देखील आता गुस्तीत आहे. खरं तर लोक आता रस्त्यावर उतरलेले आहेत एसपींसाठी. त्यांची चांगली कामगिरी आहे म्हणून काहींनी छगन भुजबळांची देखील प्रतिक्रिया घेतलेली आहे. आता प्रशासन याच्याकडं काय लक्ष देते हे मात्र आता बघणं निश्चित आहे. जागर जनस्थानसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक. नाशिकमध्ये गुन्हेगारी डोकं वर काढते. नाशिकच्या जुना आडगाव नाका परिसरात काल 10 सप्टेंबरला रात्री 9 वाजेच्या सुमारास गळा चिरून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारी डोकं वर काढत असल्याचं चित्र शहरात घडणाऱ्या सततच्या घटनांमुळे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता नाशिककर पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. नाशिकच्या जुना आडगाव नाका परिसरात काल रात्रीच म्हणजे 10 सप्टेंबरला 9 वाजेच्या सुमारास गळा चिरून एकाची हत्या करण्यात आली. शहरात ही चौथी खुनाची घटना समोर आली आहे. संशयित आरोपी पंडित रघुनाथ गायकवाड याने सुनील याच्याकडून 20 रुपये दारू पिण्यासाठी मागितले. मात्र पैसे न दिल्याने संशयित आरोपी पंडित रघुनाथ गायकवाड याने कटरच्या सहाय्याने सुनीलचा गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. तशी त्याने कबुली पोलिसांसमोरही दिली आहे. याबाबत पोलीस सहाय्यक आयुक्त मधुकर गावित यांनी अधिक माहिती दिली. सर, रात्री जुना आडगाव नाका या ठिकाणी हत्या झाल्याची घटना समोर आली. आपण घटनास्थळी होता, नेमकं काय प्रकार आहे सर? काल संध्याकाळी 20:30च्या दरम्यान जुना आडगाव नाक्याजवळ रामरतन लॉजच्या शेजारी एरियामधले भिगारी काम करणारा सुनील नावाचा इसम आणि त्याचे 2 सहकारी श्याम बनसोड आणि राजू नायर हे दोघं बसलेले असताना गुन्ह्यात जो आरोपी निष्पन्न झाला आहे गायकवाड नावाचा, तो तिथे आला आणि त्या सागरदादा नावाचा जो माणूस आहे त्याच्याकडे 20 रुपये दारू पिण्यासाठी मागत होता. म्हणून सुनीलने त्याला, हे तू कोण रे, चल इथून निघ असं म्हणून हटकलं असता त्यांची दोघांची झटापटी झाली. इतक्यात त्या गायकवाडने त्याच्या खिशातून एक धारदार चाकूसारखं शस्त्र काढून त्याच्या गळ्यावर मारला आणि
तो तिथून परागंदा झाला. दरम्यान हा सुनील पण तिथून त्या जखमी अवस्थेत काट्यामूर्ती चौकशीसमोरून वाघाडीतून पूर्ण फिरून परत सेवाकोनजवळ आला आणि तिथे तो कोलॅप्स झाला. अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आमचे चौकीचे अंमलदार ताबडतोब धावत आले तिथे आणि त्याला गाडी आपलं रिक्षात बसवून सिव्हिल हॉस्पिटलला पुढील उपचार सादर केले. दरम्यान आम्ही पोलीस स्टेशनला मी आणि कोल्हे साहेब गणपती बंदोबस्तच्या तयारीने चर्चा करत असताना आम्हाला माहिती भेटली. आम्हाला जशी माहिती भेटली तशी आम्ही पटकन तिथे धावत आलो आणि मी स्वतः कोल्हे साहेब असं जे ब्लडिंग झालेलं स्पॉट होता तोपर्यंत आम्हाला प्रकार कुठे घडला हा माहीत नव्हता. त्याच्यामुळे आम्ही ते ब्लडिंग बघत ते स्पॉट बघत त्या रामरतनजवळ तिथे आमचं ते शोध मोहीम संपली आणि तिथे ब्लड पडल्याचं आम्हाला निष्पन्न झाल्यामुळे शेवटचा पॉईंट तिथे झाला आणि त्या ठिकाणी हा दुर्दैवी खुनाचा प्रकार घडला. आणि बघता पहाटे 6-7च्या दरम्यान जो मेन आरोपी आहे पंडित रघुनाथ गायकवाड याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडचं हत्यार जप्त केलेलं आहे आणि त्याला आम्ही आता ताब्यात केलं आहे. या वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे पोलिसांचा धाक उरलाय का असा सवाल आता नाशिककर उपस्थित करताय. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. राज्याचे अन्न तसंच नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं इगतपुरीत जंगी स्वागत करण्यात आले. राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना न्यायालयानं निर्दोष मुक्त केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भुजबळ समर्थक यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. नामदार छगन भुजबळ निर्दोष झाल्यानंतर आज प्रथमच नाशिकला येत असताना जिल्ह्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी येथे नामदार छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, शेफाली भुजबळ यांचं आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळेस आमदार हिरामन खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके इतरही अन्य जण उपस्थित होते. आमच्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री विकास पुरुष आदरणीय भुजबळ साहेब तसेच समीरभाऊ भुजबळ यांची न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. यामुळे आमच्या इगतपुरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज आणि समता परिषदच्या वतीने आज इगतपुरी तालुक्याच्या या प्रवेशद्वारावर साहेबांचे स्वागत केलं आहे. कारण आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास होता का साहेब हे निर्दोष सुटणार आहे. त्याचा दिवस आज उजाडल्यामुळे आज सगळ्या आमच्या इगतपुरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यावेळेस भगवान के यहाँ देर है अंधेर नहीं, सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं, आम्ही काही चूक केलीच नाही म्हणून न्यायालयात आमचा विजय झाला असं वक्तव्य नामदार छगन भुजबळ यांनी केलंय. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. पिंपळगाव बसवंत येथील ग्रामीण रुग्णालयात जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची भासलेली टंचाई आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत येथील ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ऑक्सिजन प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळेस आमदार दिलीप बनकर, माजी आमदार पंकज भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, विभागीय अधिकारी अर्चना पाठारे, तहसीलदार शरद घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल झाले होते. मात्र बेड व इतर सुविधा उत्तम असतानाही केवळ ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यामुळेच 3 महिन्यांपूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं. ते आज मितीस पूर्णत्वास जाऊन शनिवारी छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं. या प्रकल्पासाठी सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून दररोज 7 क्युबिक मीटर क्षमतेचे 65 ऑक्सिजन सिलेंडर उत्पादन या प्रकल्पातून मिळणार आहे. या प्रकल्पामुळे रुग्णांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कमी ऑक्सिजन लागायचं त्याच्यापेक्षा कमी आणि ज्या वेळेला दुसरी लाट आली त्यावेळेला त्याचं प्रमाण गेलं 130च्या पुढं 130 मेट्रिक टन पेक्षाही जास्त
तर आपल्याकडे तेवढी व्यवस्था नव्हती. आपण इकडून चढत गेलो. आपल्याला आता राज्याला सांगितलं की मला तिसरी लाट येते, केंद्र सरकार म्हणते तिसरी लाट येते, आणि मग आम्हाला सांगितलं की तुम्ही निदान तिप्पट तरी जे आहे ऑक्सिजनची व्यवस्था करा, 300 मेट्रिक टनची व्यवस्था करा. मी तुम्हाला सांगतो की 350 मेट्रिक टनची व्यवस्था आज जिल्ह्यामध्ये आपण केलेली आहे, आणि आणखी 50 मेट्रिक टन आपण वाढवणार, आणि 300 नव्हे आपण 400 मेट्रिक टनची व्यवस्था आपण या जिल्ह्यात करणार. ठरलं आणि पिंपळगाव साहेब ही जी वास्तू आहे, ग्रामीण रुग्णालय निफाडला एकच कॅटेगरी होतं, पण 2008च्या 4 ते 9 मध्ये आपण विमलताई मुंगाडच्या माध्यमातून हे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून घेतलं. आणि खरोखर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप चांगलं काम या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलं. लासलगावला एक त्या ठिकाणी हॉस्पिटल आहे, निफाडला आहे आणि पिंपळगावला. अशा परिस्थितीमध्ये फक्त 30 बेडचं रुग्णालय या ठिकाणी आहेत. आपण त्या श्रेणीवर्धन करून 50 बेडमध्ये या ठिकाणी करतो. निफाडला 50 बेडचे 100 बेडमध्ये रूपांतर करण्यासाठी तसा प्रस्ताव आपण आरोग्य मंत्र्यांकडे त्या ठिकाणी दिलेला आहे. परंतु कोरोनाच्या लाटेमध्ये साहेब पहिल्या दिवसापासून 2 वर्षापासून पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये जे डॉक्टर असतील, त्याच्या सेविका असतील, ते अथक प्रयत्नांनी या ठिकाणी कामकाज केलेलं आहे. ज्यावेळेस कुठे बेड उपलब्ध होत नव्हते त्यावेळेस पिंपळगावला पेशंट संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी येतात. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव बसवंत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नांदगाव तालुक्याला कृषीमंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली. पिकांसोबत शेती वाहून गेल्यामुळे आत्महत्या केलेल्या महिलेच्या घरी जाऊन कुटुंबांचे सांत्वनही दादा भुसे यांनी केलंय. अतिवृष्टीचा फटका बसून शेतीचे प्रचंड नुकसान झालेल्या नांदगाव तालुक्यातील वेगवेगळ्या भागाला राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत आमदार सुहास कांदे तसंच विविध विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अधिकारी हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केल्यानंतर कृषी मंत्री दादा भुसे यांनी मी स्पष्ट करतो, तुम्ही आता सरळ नीट राहा. जर शेतकऱ्यांच्या भावना अति तीव्र झाल्या तर मग तुम्हाला पळता भुई थोडी होईल. आज शेतकरी अडचणीत आहे, गांभीर्याने घ्या, अशा शब्दात अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. यावेळी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन भुसे यांनी यावेळी दिले. स्पष्ट करतो, तुम्ही आता सरळ नीट राहा. जर शेतकऱ्यांच्या भावना अगदी तीव्र झाल्या तर मग तुम्हाला पळता थोडी होईल. आज शेतकरी अडचणीत आहे, गांभीर्याने घ्या. शेतकऱ्यांना पण माझी विनंती आहे, मला वाटतं तुम्ही काही काळजी करू नका. ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते सगळे पंचनामे करून घेतले जातील. नांदगाव तालुका असू दे किंवा मालेगाव तालुका असू दे, त्या सर्व क्षेत्रामध्ये. आणि लवकरात लवकर सरकारचे जे काही नियम आहेत त्या नियमांप्रमाणे शेतकऱ्यांना मदत त्यांच्या खात्यावर दिली जाईल. मुसळधार पावसामुळे पिकांसोबत शेती वाहून गेल्यामुळे हवालदिल होऊन आत्महत्या केलेल्या मंदाबाई यांच्या निवासस्थानी जाऊन भुसे यांनी मंदाबाईंच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. सरकार शेतीच्या पाठीशी आहे, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊन टोकाचे पाऊल उचलू नये असेही आवाहन त्यांनी यावेळी केलंय. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. या बातमीसोबतच वेळ झाली एका ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो, दाखवलं. पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचा नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर.
आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडीज स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद.
आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ती आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे हे खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच
आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कारडा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. पाझर तलावाला सांडवाच काढलेला नसल्याने तलावाचे पाणी थेट शेतात जाते. त्यामुळे येवला तालुक्यातील आंबेगाव येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. येवला तालुक्यातील आंबेगाव येथील रतन सोनवणे यासह 8 शेतकऱ्यांची शेती येवला निफाड तालुक्याच्या सरहदीवर असलेल्या पाझर तलावाच्या लगत आहे. गेल्या 30 वर्षांपूर्वी पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र तेव्हापासून आजपर्यंत दर पावसाळ्यात पाझर तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होते. पण पाझर तलावाला सांडवा नसल्याने पाण्याचा विसर्ग होत नाहीये. त्यामुळे गेल्या 30 वर्षांपासून आजपर्यंत दरवर्षी पावसाळ्यात शेतकरी रतन सोनवणे, मोहन आव्हाड, जनार्दन सोनवणे यासह इतरही शेतकऱ्यांच्या शेतातील मका, टोमॅटो, सोयाबीन, द्राक्ष यासह इतर पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा आहे. याबाबत येवला तहसील कार्यालय ते थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केल्यानंतरही दखल न घेतल्याने 8 दिवसात पाझर तलावाला सांडवा काढून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग झाला पाहिजे, अन्यथा याच पाण्यात 9 शेतकरी तसंच त्यांचे कुटुंब जलसमाधी घेत आत्मदहन करण्याचा थेट इशारा निवेदनाद्वारे या शेतकऱ्यांनी दिलाय. आमच्या इथं बंधारा झालेला आहे, तर हा येवला तालुक्यातला आहे आणि शेजारी पाचोरा निफाड तालुका आहे. या सरहद्दीवर बंधारा झाल्यामुळं तो सांडवेचं काम न झाल्यामुळं आज 15-20 वर्षापासून आमची सतत दरवर्षी नुकसान होत आहे. त्याच्यात नंतर आमच्याकडे 15-20 माणसं, या माणसाचा निर्भाव कसा करायला पाहिजे, कसा झाला पाहिजे ना, हे जर सतत वर राहिले होतं आम्हाला याच्यामध्ये आत्महत्येची परतुरीच करावं लागेल. ते शिवाय तुम्ही ह्या 8 दिवसामध्ये सांडव्याचं काम करा, आमचा निर्भाव काहीतरी पहा, आमचं बाग भानगडी सगळ्या काही पाण्यात आहे. आज मी अनिल रतन सोनवणे, राहणार आंबेगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक. तर माझ्या शेतात 30 वर्षापासून सलग नुकसान पात्रता होती. माझी 10 एकर क्षेत्र पाण्यात जाते आणि माझ्या क्षेत्रालगत एक पाझर तलाव, निफाड तालुका, पाचोरा, बुद्रुक इथे सांडवा नसल्यास माझ्या पिकाचे दरवर्षी 5 एकर क्षेत्र पाण्यात जाते. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. 2 दिवसांपूर्वी धुळ्यात विष्णुनगर देवपूर येथील बेपत्ता असलेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास आंबेडकर शाळेजवळ चंदननगर परिसरात एका गटारीत आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 2 दिवसांपूर्वी कस्तुराबाई वानखेडे हे देवपूर परिसरातील विष्णुनगर भागातून बेपत्ता झाल्या होत्या. कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही त्या न सापडल्याने देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. काल दुपारनंतर देवपूर परिसरातील चंदननगर आंबेडकर शाळा परिसरात एका गटारीत या 80 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांच्या मदतीने हा मृतदेह गटारीतून बाहेर काढण्यात आलाय. याची माहिती परिसरातील नागरिकांनी देवपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतलाय. पुढील तपास देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी दिली आहे. 80 वर्ष वयाच्या वयस्कर महिला मिसिंग असल्याबाबत काल रात्रीला पोलीस स्टेशन देवपूरला मिसिंग दाखल करण्यात आलेली होती. अचानकपणे आज दुपारी त्यांच्या घराच्या जवळच त्यांचा तो मृतदेह नालीमध्ये पडलेल्या अवस्थेत मिळून आलेला आहे. तो पोस्टमॉर्टम करता दवाखान्यात सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेला आहे. ईडी दाखल करून त्याचा पुढील तपास करीत आहोत.
साधारण किती वय होतं त्या महिलेचं? 80 वर्ष वय होतं त्यांचं, वयस्कर होते ते. म्हणजे आपल्याला खबर कसं मिळाली? त्यांच्या नातेवाईकांनी येऊन खबर दिलेली होती. पुढे आता बॉडी ताब्यात घेऊन तिथं PM करून त्याच्या मरणाचं कारण वगैरे शोध घेऊन आम्ही काय घडलं होतं, काय प्रकार घडलेला आहे त्याचा तपास करून करीत आहोत. जागर जनस्थानसाठी नागिन मोरे, धुळे. येवल्यातील विकास कामांना प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही हायमास पोलच्या उद्घाटनादरम्यान आमदार नरेंद्र दराडे यांनी दिली आहे. आमदार निधीतून येवले शहरात विविध ठिकाणी हायमास बसवण्यात आले. हायमास पोलाचे उद्घाटन आज नागद दरवाजा रोडवर पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट माणिकराव शिंदे होते. 3 आमदारांचा भाग्य लाभलेला येवला महाराष्ट्रातील एकमेव मतदारसंघ आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील विविध योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत. शहर तसंच तालुक्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं मत विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे यांनी व्यक्त केलंय. उद्घाटनाप्रसंगी येवल्याचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे आणि आमच्या वार्डातील नगराध्यक्ष, येवला शहरातील नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, त्याचप्रमाणे वार्डातली सर्व आमचे नगरसेवक या कार्यक्रमाला उद्घाटन प्रसंगी हजर राहिले. त्याच्याबद्दल मी आपले आभार मानतो. खऱ्या अर्थाने येवल्याचा विकास जर व्हायचा असेल, आमदार आला, प्रकाश आला म्हणजे आमदार जातो, अशा पद्धतीने आम्हाला या येवला शहराचा विकास करायचा आहे. कुणाल दराडेंनी ज्या भाषणातून त्यांनी वक्तव्य केलं ते पूर्ण करण्याचा आम्ही मानस केलेला आहे, तो निश्चित करू. कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी आवश्यक निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. निधी उपलब्ध होण्यासाठी आमदार दराडे बंधू सातत्याने प्रयत्न करतात. 2 वर्षात मिळालेला 2 कोटींचा आमदार निधी जिल्ह्यात पेवर ब्लॉक, स्ट्रीट लाईट, हाय मास्ट आणि संरक्षण भिंतीवर खर्च केलाय. जनतेनं प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. त्याची परतफेड विकास कामांच्या माध्यमातून करण्याचे आश्वासन सेनेचे युवा नेते कुणाल दराडे यांनी आपल्या भाषणातून दिले. आणि म्हणून जो काय 2018-19चा जो काय आमदार निधी मिळाला, 2 कोटी रुपये मिळाला, विधान परिषदेचे आमदार असताना संबंध जिल्हा हा त्यांचा मतदारसंघ आहे. आणि मग प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, त्या गटाचे सर्वांची अपेक्षा असते का भाऊ आम्ही तुम्हाला मतदान केलंय आणि मग तुम्ही आमच्या गटात, आमच्या मतदारसंघात, आमच्या वार्डात काम करावा. आणि मग सुरुवात आपण दुसऱ्या तालुक्यातून केली आणि गेली अलीकडच्या 2-3 वर्षाचा जो निधी आहे संबंध जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी वापरला. मग कोणाला सभामंडप दिली, कोणाला पेवर ब्लॉक दिले, हायमास दिले, स्ट्रीट लाईट दिले आणि अजून जे काही तिथे आपल्याला देता आलं ते आमदार निधीतून त्या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केलाय. की ज्या पद्धतीने जिल्ह्याने मला मदत केली आहे त्या पद्धतीने येवल्या शहराने देखील मला मदत केलेली आहे. आणि शहराच्या विकासात आपला देखील कुठेतरी हातभार लागला पाहिजे, आपली सुद्धा त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे. मला आठवतं मी गेल्या 30 वर्षापासून या रस्त्यावरून जातो भाऊ आणि कायम मला या ठिकाणी म्हणावा तसा प्रकाश दिसला नाही. कायम अंधार दिसतो. परंतु सगळे माझे भावंड जो कधी या तुम्ही इथं 200-300 लोक सहज बसलेले असतात. मग ते तरान हॉटेलचे चहा असेल किंवा ह्या भागात असेल आणि इतके लोक बसतात. परंतु संध्याकाळी ते जर हे सगळी लोक जर प्रकाशात आली आणि आपण त्यांना जर उजाळा देऊ शकलो, प्रकाश देऊ शकलो तर खरोखर काहीतरी चांगलं काम केल्यासारखं वाटेल. जागर जनस्थानसाठी अय्यूब शहा, येवला. तर कृषी मंत्री दादा भुसे यांनी जळगाव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील तसंच चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण हे देखील त्यांच्याबरोबर उपस्थित होते. कृषी मंत्री दादा भुसे यांनी जळगाव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली आहे. चाळीसगाव तालुक्यातील वाकडी, वाघडू, रोकडे व तसेच चांभार्डी येथील 30 ऑगस्टला आलेल्या महापुराने होत्याचं नव्हतं केलं होतं. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची दादा भुसे यांनी पाहणी केली आहे. या पाहणी दौऱ्यादरम्यान पाचोरा तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील तसेच चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण हे देखील उपस्थित होते. यावेळेस पंचनामे पूर्ण होतात शासनाच्या निकषाप्रमाणे मदत केली जाईल असं कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलंय. गेल्या 2-3 दिवसामध्ये जे काही अतिवृष्टी पाऊस झाला त्यामुळे नदी नाल्याच्या काठावरच्या अनेक शेतांमध्ये
पाणी गेलेलं आहे, काही जमिनी खरडून गेलेल्या आहेत, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी घरांचं नुकसान झालं, रस्त्यांचं नुकसान झालं आहे, मोऱ्यांचं पण नुकसान झालेलं आहे. याचे सर्व पंचनामे करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. हा संपूर्ण गोषवारा तयार झाल्याच्यानंतर शासन पातळीवरनं सगळ्या भागामध्ये ज्या ज्या पद्धतीने नुकसान झाले त्यांना मदत देण्याचं जे काही सरकारचं धोरण आहे त्याप्रमाणे मदत दिली जाईल. परंतु काही ठिकाणी जे काही पंचनामा सुरू आहे ते खूप संथगतीने सुरू आहे त्यामुळे ते शासकीय लाभापासून काही अवधीपर्यंत होणार नाही. रोकडे गावाचं कोण आहे, पंचनाम्याची काय परिस्थिती आहे? अधिकारी वर्गाने चांगलं सहकार्य केलेलं आहे. एकंदरीत बघायला गेलं तर आज म्हणजे अनेकांचे कुटुंब उघड्यावर आलेले आहे, शेतीचं पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे, घर संसार वाहून गेलेला आहे. तातडीची मदत शासनाकडून जी मिळायला पाहिजे होती ती अजूनपर्यंत मिळालेली नाही. आपण काळजी करू नका, सरकार हे शेतकऱ्यांच्या सोबत, नागरिकांच्या सोबत राहील. शेवटी काही गोष्टी कागदावर रेकॉर्ड जर आलं नाही, मदत नेमकी कोणाला द्यायची आहे की नाही, त्याचा सगळा गोषवारा तयार केल्याच्यानंतर ताबडतोब मदत दिली जाईल. आता काही ठिकाणी कोण वाहून गेलंय वाकडेला, तर त्यांना ताबडतोब 2 दिवसात जी शासकीय मदत आहे 2 दिवसात त्यांना दिली गेली. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, जळगाव. ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली रद्द करण्यासाठी नाशिक शहरात पोस्टर लावण्यात आले. आम्ही सारे शेतकरी सामान्य नाशिककर या मंचातर्फे पालकमंत्री छगन भुजबळ यांना बदली रद्द करण्यासाठी निवेदन देखील देण्यात आले. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची नाशिकमधून बदली करण्यात आली आहे. ही बदली रद्द करण्यासाठी नाशिक शहरात पोस्टर लागलेत. सचिन पाटील यांच्या बदलीमागे शेतकऱ्यांना फसवणारी चांडाळ चौकडी, रोलेटचा जुगार चालवणारे विविध प्रकारचे अवैध धंदे चालक, गुटखा आणि रेती तसंच भूमाफिया आणि या सर्व अवैध प्रवृत्तींना अभय देणारे राजकारण कारणीभूत असल्याच्या चर्चा आता नाशिकमध्ये रंगू लागल्यात. आम्ही सारे शेतकरी सामान्य नाशिककर या मंचातर्फे पालकमंत्री छगन भुजबळ यांना बदली रद्द निवेदन देखील देण्यात आलंय. सचिन पाटील यांची बदली रद्द करण्याचा निर्णय अग्रक्रमाने घेऊन नाशिक जिल्ह्याला न्याय द्यावा, अन्यथा इच्छा नसतानाही जिल्ह्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेला रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आलाय. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची तडकाफडकी बदली केल्याने काही शेतकऱ्यांमध्ये काही सामान्यामध्ये नाराजगी व्यक्त केलेली. खरं तर सचिन पाटील अधीक्षक यांनी रोलेट असो, शेतकऱ्यांच्या समस्या असो, विविध गुन्हेगारांना त्यांनी धडा शिकलेला आहे. मात्र त्यांचा कार्यकाळ संपला नाही तरी त्यांची बदली का झाली यामुळे शेतकऱ्यांनी माध्यमांशी असो, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी देखील भेट घेण्यात आली. आता आपण त्र्यंबक नाक्याच्या सिग्नलवर आहे. खरं तर शेतकरी असो, जनसामान्यांनी त्यांचा राग कसा दाखवला. आता इथे फ्लेक्स लावण्यात आलेला आहे. या फ्लेक्समध्ये असं दिलं गेलेलं आहे की नाशकातून पुन्हा एका कर्तव्य अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. नेमकं आता ही बदली का केली प्रशासनाने हे देखील आता गुस्तीत आहे. खरं तर लोक आता रस्त्यावर उतरलेले आहेत एसपींसाठी, त्यांची चांगली कामगिरी आहे म्हणून काहींनी छगन भुजबळांची देखील प्रतिक्रिया घेतलेली आहे. आता प्रशासन याच्याकडं काय लक्ष देते हे मात्र आता बघणं निश्चित आहे. जागर जनस्थानसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक. नाशिकमध्ये गुन्हेगारी डोकं वर काढते. नाशिकच्या जुना आडगाव नाका परिसरात काल 10 सप्टेंबरला रात्री 9 वाजेच्या सुमारास गळा चिरून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारी डोकं वर काढत असल्याचं चित्र शहरात घडणाऱ्या सततच्या घटनांमुळे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता नाशिककर पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. नाशिकच्या जुना आडगाव नाका परिसरात काल रात्रीच म्हणजे 10 सप्टेंबरला 9 वाजेच्या सुमारास गळा चिरून एकाची हत्या करण्यात आली. शहरात ही 4थी खुनाची घटना समोर आली आहे. संशयित आरोपी पंडित रघुनाथ गायकवाड याने सुनील याच्याकडून 20 रुपये दारू पिण्यासाठी मागितले. मात्र पैसे न दिल्याने संशयित आरोपी पंडित रघुनाथ गायकवाड याने कटरच्या सहाय्याने सुनीलचा गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. तशी त्याने कबुली पोलिसांसमोरही दिली आहे. याबाबत पोलीस सहाय्यक आयुक्त मधुकर गावित यांनी अधिक माहिती दिली. सर, रात्री जुना आडगाव नाका या ठिकाणी हत्या झाल्याची घटना समोर आली. आपण घटनास्थळी होता, नेमकं काय प्रकार आहे सर?
काल संध्याकाळी 20:30च्या दरम्यान जुनाळगाव नाक्याजवळ रामरतन लॉजच्या शेजारी एरियामधले भिगारी काम करणारा सुनील नावाचा इसम आणि त्याचे 2 सहकारी श्याम बनसोड आणि राजू नायर हे दोघं बसलेले असताना गुन्ह्यात जो आरोपी निष्पन्न झाला आहे गायकवाड नावाचा तो तिथे आला आणि या सागरदादा नावाचा जो माणूस आहे त्याच्याकडे 20 रुपये दारू पिण्यासाठी मागत होता. म्हणून सुनीलने त्याला तू कोण रे, चल इथून निघ असं म्हणून हटकलं असता त्यांची दोघांची झटापटी झाली. इतक्यात त्या गायकवाडने त्याच्या खिशातून एक धारदार चाकूसारखं शस्त्र काढून त्याच्या गळ्यावर मारला आणि तो तिथून परागंदा झाला. दरम्यान हा सुनील पण तिथून त्या जखमी अवस्थेत काट्यामूर्ती चौकशीसमोरून वाघाडीतून पूर्ण फिरून परत सेवाकोनजवळ आला आणि तिथे तो कोलॅप झाला. अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आमचे चौकीचे अंमलदार ताबडतोब धावत आले तिथे आणि त्याला गाडी आपलं रिक्षात बसवून सिव्हिल हॉस्पिटलला पुढील उपचार सादर केले. दरम्यान आम्ही पोलीस स्टेशनला मी आणि कोल्हे साहेब गणपती बंदोबस्तच्या तयारीने चर्चा करत असताना आम्हाला माहिती भेटली. आम्हाला जशी माहिती भेटली तशी आम्ही पटकन तिथे धावत आलो आणि मी स्वतः कोल्हे साहेब असं जे ब्लडिंग झालेलं स्पॉट होता तोपर्यंत आम्हाला प्रकार कुठे घडला हा माहीत नव्हता. त्याच्यामुळे आम्ही ते ब्लडिंग बघत ते स्पॉट बघत त्या रामरतन लॉजजवळ तिथे आमचं ते शोध मोहीम संपली आणि तिथे ब्लड पडल्याचं आम्हाला निष्पन्न झाल्यामुळे शेवटचा पॉईंट तिथे झाला आणि त्या ठिकाणी हा दुर्दैवी खुनाचा प्रकार घडला. आणि बघता पहाटे 6-7च्या दरम्यान जो मेन आरोपी आहे पंडित रघुनाथ गायकवाड याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडचं हत्यार जप्त केलेलं आहे आणि त्याला आम्ही आता ताब्यात केलं आहे. या वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे पोलिसांचा धाक उरलाय का असा सवाल आता नाशिककर उपस्थित करताय. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. राज्याचे अन्न तसंच नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं इगतपुरीत जंगी स्वागत करण्यात आले. राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना न्यायालयानं निर्दोष मुक्त केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भुजबळ समर्थक यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. नामदार छगन भुजबळ निर्दोष झाल्यानंतर आज प्रथमच नाशिकला येत असताना जिल्ह्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी येथे नामदार छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, शेफाली भुजबळ यांचं आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळेस आमदार हिरामन खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके इतरही अन्य जण उपस्थित होते. आमच्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री विकास पुरुष आदरणीय भुजबळ साहेब तसेच समीरभाऊ भुजबळ यांची न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. यामुळे आमच्या इगतपुरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज आणि समता परिषदच्या वतीने आज इगतपुरी तालुक्याच्या या प्रवेशद्वारावर साहेबांचे स्वागत केलं आहे. कारण आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास होता का साहेब हे निर्दोष सुटणार आहे. त्याचा दिवस आज उजाडल्यामुळे आज सगळ्या आमच्या इगतपुरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यावेळेस भगवान के यहाँ देर है अंधेर नहीं, सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं, आम्ही काही चूक केलीच नाही म्हणून न्यायालयात आमचा विजय झाला असं वक्तव्य नामदार छगन भुजबळ यांनी केलंय. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. पिंपळगाव बसवंत येथील ग्रामीण रुग्णालयात जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची भासलेली टंचाई आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत येथील ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ऑक्सिजन प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळेस आमदार दिलीप बनकर, माजी आमदार पंकज भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, विभागीय अधिकारी अर्चना पाठारे, तहसीलदार शरद घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल झाले होते.
मात्र बेड व इतर सुविधा उत्तम असतानाही केवळ ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यामुळेच 3 महिन्यांपूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं. ते आज मितीस पूर्णत्वास जाऊन शनिवारी छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं. या प्रकल्पासाठी सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून दररोज 7 क्युबिक मीटर क्षमतेचे 65 ऑक्सिजन सिलेंडर उत्पादन या प्रकल्पातून मिळणार आहे. या प्रकल्पामुळे रुग्णांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कमी ऑक्सिजन लागायचं, त्याच्यापेक्षा कमी. आणि ज्या वेळेला दुसरी लाट आली त्यावेळेला त्याचं प्रमाण गेलं 130च्या पुढं, 130 मेट्रिक टन पेक्षाही जास्त. आता आपल्याकडे तेवढी व्यवस्था नव्हती. आपण इकडून तिकडून चढत केलं. आपल्याला आता राज्याला सांगितलं की मग तिसरी लाट येते, केंद्र सरकार म्हणते तिसरी लाट येते. आणि मग आम्हाला सांगितलं की तुम्ही तिप्पट तरी जे आहे ऑक्सिजनची व्यवस्था करा, 300 मेट्रिक टनची व्यवस्था करा. मी तुम्हाला सांगतो की 350 मेट्रिक टनची व्यवस्था आज जिल्ह्यामध्ये आपण केली आहे. आणि आणखी 50 मेट्रिक टन आपण वाढवणार आणि 300 नव्हे आपण 400 मेट्रिक टनची व्यवस्था आपण या जिल्ह्यात करणार. ठरलं आणि पिंपळगाव साहेब ही जी वास्तू आहे, ग्रामीण रुग्णालय निफाडला एकच केलं होतं, पण 2008च्या 4 ते 9 मध्ये आपण विमलताई मुंगाडच्या माध्यमातून हे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून घेतलं. आणि खरोखर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप चांगलं काम या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलं. लासलगावला एक त्या ठिकाणी हॉस्पिटल आहे, निफाडला आहे आणि पिंपळगावला. अशा परिस्थितीमध्ये फक्त 30 बेडचं रुग्णालय या ठिकाणी आहेत. आपण त्या श्रेणीवर्धन करून 50 बेड मध्ये या ठिकाणी करतो. निफाडला 50 बेडचे 100 बेड मध्ये रूपांतर करण्यासाठी तसा प्रस्ताव आपण आरोग्य मंत्र्यांकडे या ठिकाणी दिलेला आहे. परंतु कोरोनाच्या लाटेमध्ये साहेब पहिल्या दिवसापासून 2 वर्षापासून पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये जे डॉक्टर असतील, त्याच्या सेविका असतील, ते अथक प्रयत्नांनी या ठिकाणी कामकाज केलेलं आहे. ज्यावेळेस कुठे बेड उपलब्ध होत नव्हते त्यावेळेस पिंपळगावला पेशंट संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी येतात. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव बसवंत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नांदगाव तालुक्याला कृषीमंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली. पिकांसोबत शेती वाहून गेल्यामुळे आत्महत्या केलेल्या महिलेच्या घरी जाऊन कुटुंबांचे सांत्वनही दादा भुसे यांनी केलंय. अतिवृष्टीचा फटका बसून शेतीचे प्रचंड नुकसान झालेल्या नांदगाव तालुक्यातील वेगवेगळ्या भागाला राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत आमदार सुहास कांदे तसंच विविध विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अधिकारी हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केल्यानंतर कृषी मंत्री दादा भुसे यांनी मी स्पष्ट करतो, तुम्ही आता सरळ नीट राहा. जर शेतकऱ्यांच्या भावना अति तीव्र झाल्या तर मग तुम्हाला पळता भोई थोडी होईल. आज शेतकरी अडचणीत आहे, गांभीर्याने घ्या, अशा शब्दात अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. यावेळी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन भुसे यांनी यावेळी दिले. स्पष्ट करतो, तुम्ही आता सरळ नीट राहा. जर शेतकऱ्यांच्या भावना अति तीव्र झाल्या तर मग तुम्हाला पळता थोडी होईल. आज शेतकरी अडचणीत आहे, गांभीर्याने घ्या. शेतकऱ्यांना पण माझी विनंती आहे, मला वाटतं तुम्ही काही काळजी करू नका. ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते सगळे पंचनामे करून घेतले जातील. नांदगाव तालुका असू दे किंवा मालेगाव तालुका असू दे, त्या सर्व क्षेत्रामध्ये. आणि लवकरात लवकर सरकारचे जे काही नियम आहेत त्या नियमांप्रमाणे शेतकऱ्यांना मदत त्यांच्या खात्यावर दिली जाईल. मुसळधार पावसामुळे पिकांसोबत शेती वाहून गेल्यामुळे हवालदिल होऊन आत्महत्या केलेल्या मंदाबाई यांच्या निवासस्थानी जाऊन भुसे यांनी मंदाबाईंच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. सरकार शेतीच्या पाठीशी आहे, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊन टोकाचे पाऊल उचलू नये असेही आवाहन त्यांनी यावेळी केलंय.
जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. या बातमीसोबतच वेळ झाली एका ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले, संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे. आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते. आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर
बी पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा बी पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट बी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेस्डचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत.
पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. पाझर तलावाला सांडवाच काढलेला नसल्याने तलावाचे पाणी थेट शेतात जात आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील आंबेगाव येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. येवला तालुक्यातील आंबेगाव येथील रतन सोनवणे यासह 8 शेतकऱ्यांची शेती येवला निफाड तालुक्याच्या सरहदीवर असलेल्या पाझर तलावाच्या लगत आहे. गेल्या 30 वर्षांपूर्वी पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र तेव्हापासून आजपर्यंत दर पावसाळ्यात पाझर तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होते. पण पाझर तलावाला सांडवा नसल्याने पाण्याचा विसर्ग होत नाहीये. त्यामुळे गेल्या 30 वर्षांपासून आजपर्यंत दरवर्षी पावसाळ्यात शेतकरी रतन सोनवणे, मोहन आव्हाड, जनार्दन सोनवणे यासह इतरही शेतकऱ्यांच्या शेतातील मका, टोमॅटो, सोयाबीन, द्राक्ष यासह इतर पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा आहे. याबाबत येवला तहसील कार्यालय ते थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केल्यानंतरही दखल न घेतल्याने 8 दिवसात पाझर तलावाला सांडवा काढून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग झाला पाहिजे, अन्यथा याच पाण्यात 9 शेतकरी तसंच त्यांचे कुटुंब जलसमाधी घेत आत्मदहन करण्याचा थेट इशारा निवेदनाद्वारे या शेतकऱ्यांनी दिलाय. आमच्या इथं बंधारा झालेला आहे, तर हा येवला तालुक्यातला आहे आणि शेजारी पाचोरा निफाड तालुका आहे. या सरहद्दीवर बंधारा झाल्यामुळं तो सांडवेचं काम न झाल्यामुळं आज 15-20 वर्षापासून आमची सतत दरवर्षी नुकसान होत आहे. त्याच्यात नंतर आमच्याकडे 15-20 माणसं, या माणसाचा निर्भाव कसा करायला पाहिजे, कसा झाला पाहिजे ना, हे जर सतत वर राहिले होतं आम्हाला याच्यामध्ये आत्महत्येची परतुरीच करावं लागेल. ते शिवाय तुम्ही ह्या 8 दिवसामध्ये सांडव्याचं काम करा, आमचा निर्भाव काहीतरी पहा, आमचं बाग भानगडी सगळं काही पाण्यात आहे. आज मी अनिल रतन सोनवणे, राहणार आंबेगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक. तर माझ्या शेतात 30 वर्षापासून सलग नुकसान पात्रता होती. माझी 10 एकर क्षेत्र पाण्यात जाते आणि माझ्या क्षेत्रालगत एक पाझर तलाव, निफाड तालुका, पाचोरा, बुद्रुक इथे सांडवा नसल्यास माझ्या पिकाचे दरवर्षी 5 एकर क्षेत्र पाण्यात जाते. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. 2 दिवसांपूर्वी धुळ्यात विष्णुनगर देवपूर येथील बेपत्ता असलेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास आंबेडकर शाळेजवळ चंदननगर परिसरात एका गटारीत आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 2 दिवसांपूर्वी कस्तुराबाई वानखेडे हे देवपूर परिसरातील विष्णुनगर भागातून बेपत्ता झाल्या होत्या. कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही त्या न सापडल्याने देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. काल दुपारनंतर देवपूर परिसरातील चंदननगर आंबेडकर शाळा परिसरात एका गटारीत या 80 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
परिसरातील नागरिकांच्या मदतीने हा मृतदेह गटारीतून बाहेर काढण्यात आलाय। याची माहिती परिसरातील नागरिकांनी देवपूर पोलिसांना दिली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतलाय। पुढील तपास देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी दिली आहे। 80 वर्ष वयाच्या वयस्कर महिला मिसिंग असल्याबाबत काल रात्रीला पोलीस स्टेशन देवपूरला मिसिंग दाखल करण्यात आलेली होती। अचानकपणे आज दुपारी त्यांच्या घराच्या जवळच त्यांचा तो मृतदेह नालीमध्ये पडलेल्या अवस्थेत मिळून आलेला आहे। तो पोस्टमॉर्टम करता दवाखान्यात सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेला आहे। ईडी दाखल करून त्याचा पुढील तपास करीत आहोत। 80 वर्ष वय होते त्यांचं, वयस्कर होते ते। त्यांच्या नातेवाईकांनी खबर दिलेली होती। तिथं PM करून त्याच्या मरणाचं कारण वगैरे शोध घेऊन आम्ही काय घडलं होतं, काय प्रकार घडलेला आहे त्याचा तपास करून करीत आहोत। जागर जनस्थानसाठी नागिन मोरे, धुळे। येवल्यातील विकास कामांना प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही हायमास पोलच्या उद्घाटनादरम्यान आमदार नरेंद्र दराडे यांनी दिली आहे। आमदार निधीतून येवले शहरात विविध ठिकाणी हायमास बसवण्यात आले। हायमास पोलाचे उद्घाटन आज नागद दरवाजा रोडवर पार पडले। यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट माणिकराव शिंदे होते। 3 आमदारांचा भाग्य लाभलेला येवला महाराष्ट्रातील एकमेव मतदारसंघ आहे। त्यामुळे शहरासह तालुक्यातील विविध योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर विकास कामं सुरू आहेत। शहर तसंच तालुक्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं मत विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे यांनी व्यक्त केलंय। उद्घाटना प्रसंगी येवल्याचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे आणि आमच्या वार्डातील नगराध्यक्ष, येवला शहरातील नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, त्याचप्रमाणे वार्डातली सर्व आमचे नगरसेवक या कार्यक्रमाला उद्घाटन प्रसंगी हजर राहिले। त्याच्याबद्दल मी आपले आभार मानतो। खऱ्या अर्थाने येवल्याचा विकास जर व्हायचा असेल, आमदार आला प्रकाश आला म्हणजे आमदार जातो, अशा पद्धतीने आम्हाला या येवला शहराचा विकास करायचा आहे। कुणाल दराडेंनी ज्या भाषणातून त्यांनी वक्तव्य केलं ते पूर्ण करण्याचा आम्ही मानस केलेला आहे, तो निश्चित करू। कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी आवश्यक निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही। निधी उपलब्ध होण्यासाठी आमदार दराडे बंधू सातत्याने प्रयत्न करतात। 2 वर्षात मिळालेला 2 कोटींचा आमदार निधी जिल्ह्यात पेवर ब्लॉक, स्ट्रीट लाईट, हाय मास्ट आणि संरक्षण भिंतीवर खर्च केलाय। जनतेनं प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे, त्याची परतफेड विकास कामांच्या माध्यमातून करण्याचे आश्वासन सेनेचे युवा नेते कुणाल दराडे यांनी आपल्या भाषणातून दिले। आणि म्हणून जो काय 2018-19चा जो काय आमदार निधी मिळाला, 2 कोटी रुपये मिळाला, विधान परिषदेचे आमदार असताना संबंध जिल्हा हा त्यांचा मतदारसंघ आहे। आणि मग प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, त्या गटाचे सर्वांची अपेक्षा असते का भाऊ आम्ही तुम्हाला मतदान केलंय आणि मग तुम्ही आमच्या गटात, आमच्या मतदारसंघात, आमच्या वार्डात काम करावा। आणि मग सुरुवात आपण दुसऱ्या तालुक्यातून केली आणि गेली अलीकडच्या 2-3 वर्षाचा जो निधी आहे संबंध जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी वापरला। मग कोणाला सभामंडप दिली, कोणाला पेवर ब्लॉक दिले, हायमास दिले, स्ट्रीट लाईट दिले आणि अजून जे काय तिथे आपल्याला देता आलं ते आमदार निधीतून त्या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केलाय। की ज्या पद्धतीने जिल्ह्याने मला मदत केली आहे त्या पद्धतीने येवल्या शहराने देखील मला मदत केलेली आहे आणि शहराच्या विकासात आपला देखील कुठेतरी हातभार लागला पाहिजे, आपली सुद्धा त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे। मला आठवतं मी गेल्या 30 वर्षापासून या रस्त्यावरून जातो भाऊ आणि कायम मला या ठिकाणी म्हणावा तसा प्रकाश दिसला नाही, कायम अंधार दिसतो। परंतु सगळे माझे भावंड जो कधी या तुम्ही इथं 200-300 लोक सहज बसलेले असतात, मग ते तरान हॉटेलचे चहा असेल किंवा ह्या भागात असेल आणि इतके लोक बसतात, परंतु संध्याकाळी ते जर हे सगळी लोक जर प्रकाशात आली आणि आपण त्यांना जर उजाळा देऊ शकलो, प्रकाश देऊ शकलो तर खरोखर काहीतरी चांगलं काम केल्यासारखं वाटेल। जागर जनस्थानसाठी अय्यूब शहा, येवला। तर
तर कृषी मंत्री दादा भुसे यांनी जळगाव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील तसंच चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण हे देखील त्यांच्याबरोबर उपस्थित होते. कृषी मंत्री दादा भुसे यांनी जळगाव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली आहे. चाळीसगाव तालुक्यातील वाकडी, वाघडू, रोकडे व तसेच चांभार्डी येथील 30 ऑगस्टला आलेल्या महापुराने होत्याचं नव्हतं केलं होतं. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची दादा भुसे यांनी पाहणी केली आहे. या पाहणी दौऱ्यादरम्यान पाचोरा तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील तसेच चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण हे देखील उपस्थित होते. यावेळेस पंचनामे पूर्ण होतात शासनाच्या निकषाप्रमाणे मदत केली जाईल असं कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलंय. गेल्या 2-3 दिवसामध्ये जे काही अतिवृष्टी पाऊस झाला त्यामुळे नदी नाल्याच्या काठावरच्या अनेक शेतांमध्ये पाणी गेलेलं आहे. काही जमिनी खरडून गेलेल्या आहेत. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी घरांचं नुकसान झालं, रस्त्यांचं नुकसान झालं आहे, मोऱ्यांचं पण नुकसान झालेलं आहे. याचे सर्व पंचनामे करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. हा संपूर्ण गोषवारा तयार झाल्याच्यानंतर शासन पातळीवरनं सगळ्या भागामध्ये ज्या ज्या पद्धतीने नुकसान झाले त्यांना मदत देण्याचं जे काही सरकारचं धोरण आहे त्याप्रमाणे मदत दिली जाईल. परंतु काही ठिकाणी जे काही पंचनामा सुरू आहे ते खूप संथगतीने सुरू आहे त्यामुळे ते शासकीय लाभापासून काही अवधीपर्यंत होणार नाही. रोकडे गावाचं कोण आहे? पंचनाम्याची काय परिस्थिती आहे? अधिकारी वर्गाने चांगलं सहकार्य केलेलं आहे. एकंदरीत बघायला गेलं तर आज म्हणजे अनेकांचे कुटुंब उघड्यावर आलेले आहे. शेतीचं पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे. घर संसार वाहून गेलेला आहे. तातडीची मदत शासनाकडून जी मिळायला पाहिजे होती ती अजूनपर्यंत मिळालेली नाही. आपण काळजी करू नका. सरकार हे शेतकऱ्यांच्या सोबत, नागरिकांच्या सोबत राहील. शेवटी काही गोष्टी कागदावर रेकॉर्ड जर आलं नाही, मदत नेमकी कोणाला द्यायची आहे की नाही, त्याचा सगळा गोषवारा तयार केल्याच्यानंतर ताबडतोब मदत दिली जाईल. आता काही ठिकाणी कोण वाहून गेलंय वाकडेला, तर त्यांना ताबडतोब 2 दिवसात जी शासकीय मदत आहे 2 दिवसात त्यांना दिली गेली. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, जळगाव. या बातमीसोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.